इलेव्हन या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू व तसेच BL मार्बल या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कृपया करून त्यांनी समालोचन कक्षामध्ये यावं. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करता गेलेत अर्जुन भाऊ घाटे व राजकुमार गवई, जे की आपल्या एका आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहेत या पंचक्रोशीमध्ये, बुलढाणा पंचक्रोशीमध्ये. BPL 2022चं मैदान कशा प्रकारे गाजवतील याची नक्कीच ओढ लागलेली असेल. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवत आहेत शिवनेत्र 11 आणि प्रथम गोलंदाजी करता वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले दिनेश भाऊ बकाले. सामना करतील राजकुमार गवई. पहिलाच चेंडू सामन्याचा हलक्या हाताने खेळून काढलाय. त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण गोलंदाजी तर्फे दिनेश भाऊ बकाले यांच्या द्वारा. एका चांगल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले या बुलढाणा पंचक्रोशीमध्ये नाव गाजलेलं आहे, ज्यांच्या गोलंदाजीमधून आणि फलंदाजीमधून मिस झालेत या ठिकाणी राजकुमार गवई. समजू शकले नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये, अचूक टप्प्यावरती अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल दिनेश बकाले यांना. ऑफ साइडला मारलाय, उंचावून मारलाय आणि एक टप्पा चौकार. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी खूप सुंदररीत्या या ठिकाणी पटकावलाय आपल्या फळीमधनं. अशाच फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत राजकुमार गवई. या BPL 2022 या संघाचा पहिला चौकार BL मार्बल या संघातर्फे. आणि धावफलक पुढे सरकतंय या चौकाराच्या सहाय्यानं. हलक्या हातानं समजदारीने खेळून काढलाय. केवळ एक धाव. एक चांगली सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी. समयसूचकता दाखवली राजकुमार गवई यांनी. त्याच प्रकारची गोलंदाजी सुद्धा दिनेश बकाले यांच्याकडनं पार पडत आहे. परत एकदा सामना करतील अर्जुन घाटे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी मिस झालेत. आणि एक धाव घेण्यात या ठिकाणी यश अर्जुन भाऊ यांना. बघूया पंचांचा निर्णय. 22च्या स्वरूपामध्ये मिळालेली ही धाव. अजूनही पहिल्या षटकाचा खेळ कायम. परत एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी ठरलेत अर्जुन भाऊ घाटे. आणि खणखणीत चौकार. आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलीये 10 धावा बिनबाद. आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत आपल्या सर्वांचे लाडके आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड. या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना BPL 2022. या ठिकाणी गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलेत सतीश भाऊ उबाळे. संघासाठी वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन आलेत. बघूया काय करतात आपल्या गोलंदाजीमध्ये. एका चांगल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले
सामना करतील अर्जुन भाऊ घाटे आणि नॉन स्ट्राईकला असतील राजकुमार गवई उर्फ अंबू. या पंचक्रोशीमध्ये गाजलेलं एक आगळं वेगळं नाव, एक खेळाडू वृत्ती, एक स्पोर्टमॅन स्पिरिट जे बाळगतात राजकुमार गवई. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. स्ट्राईकला असतील अर्जुन भाऊ घाटे, सामना करतील सतीश भाऊ यांचा. हलकासा बदल या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये, एक सुसज्ज असं क्षेत्ररक्षण, भारदस्त क्षेत्ररक्षण. उंचावून मारण्याचा प्रयत्न होता पण फळीचा कडा लागून चेंडू गेला एक क्षेत्ररक्षकाकडे. केवळ एक धाव. स्ट्राईकला असतील राजकुमार गवई उर्फ अंबू, सामना करतील सतीश भाऊ यांचा. अतिशय करकरीत असा फटका फळीमधनं निघतोय राजकुमार गवई यांच्या आणि त्याचं रूपांतर होतंय सीमारेषे पार चौकार. धावफलक खेळतं ठेवतायत राजकुमार गवई. अशाच प्रकारची फलंदाजी त्यांना करावी लागेल एक उच्चांक गाठायचा असेल धावफलकाचा तर. एक चांगली आक्रमक फटकेबाजी ज्या खेळीसाठी ते प्रसिद्ध आहे त्या पंचक्रोशीमध्ये, त्याच प्रकारची त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेची अशी खेळी त्यांना करावी लागेल. परत एकदा ऑफ साइडला उंचावून मारलाय आणि बघूया एक टप्पा चौकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते अंबू यांच्या फळीमधनं. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करतायत. काय खेळ रंगतोय, काय सामना रंगतोय. याच फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले अंबू साजेशी खेळी करताय. काय खेळी करतायत. वा, कौतुक करावं तितकं कमीच या BPL 2022 मध्ये अशाच प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. परत एकदा खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने आणि चौकार खणखणीत. परत एकदा अंबू गवई यांच्या फळीमधनं चौकार. आक्रमक पवित्रा धारण केलाय त्यांनी आज आणि या चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्या पोहोचली आहे 23 धावा. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. षटक घेऊन आलेले आहेत सतीश भाऊ उबाळे. सामना करतील अंबू गवई. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. फळीचा भाग लागून पाठीमाग यष्टीरक्षकाच्या पाठीमाग. केवळ एक धाव. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी BL मार्बल या संघाची. एक आक्रमक पवित्रा धारण केलेले अर्जुन भाऊ घाटे व राजकुमार गवई संघाची धुरा सांभाळतायत. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. परत एकदा शफलून मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी मिस झालेत. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल अर्जुन यांना. आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 25 धावा.
संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेत दिनेश भाऊ बकाले. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती त्यांच्याकडनं. वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेत. हॅलो परत एकदा यष्टीरक्षकाचा भार सांभाळताना सतीश भाऊ उबाळे एका चांगल्या यष्टीरक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून या बुलढाणा पंचक्रोशीमध्ये गाजलेले सतीश भाऊ उबाळे. पंचांचा निर्णय गोलंदाजीसाठी तयार. फुलटोस स्वरूपाचा चेंडू होता, त्याच प्रकारे त्याला खेळून काढलं. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा उत्तुंग षटकार अर्जुन घाटे यांच्या फळीमधनं निघालेला हा पहिला षटकार अतिशय उत्तुंग असा. अशाच प्रकारच्या खेळीसाठी प्रसिद्ध आहेत अर्जुन घाटे. परत एकदा फुलटो स्वरूपाचा, परंतु मैदानावरती खेळून काढलाय. ग्राउंड शॉट, केवळ आणि केवळ एक धाव. स्ट्राईकला असतील अंबू गवई, सामना करतील दिनेश बकाले यांचा. परत एकदा चेंडूला समजू शकले नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते दिनेश बकाले यांच्याकडनं. केवळ एक धाव घेण्यास या ठिकाणी यशस्वी अंबू गवई. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते दिनेश बकाले यांच्याकडनं. अजूनही षटक सुरूच. सामना करतील अर्जुन घाटे दिनेश बकाले यांचा. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी वळण घेतलंय चेंडूने आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव. उंचावून मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि झेल बाद झालेत त्या ठिकाणी. समजू शकले नाही चेंडूला. ऑफ साइडला उंचावून मारण्याचा प्रयत्न, वेग कमी होता चेंडूचा आणि या ठिकाणी झेल बाद झालेत. आणि उत्कृष्ट असा झेल त्या ठिकाणी संदीप भाऊ शेळके यांच्यातर्फे. चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेले संदीप भाऊ शेळके. आणि या ठिकाणी माघारी परतावं लागेल अर्जुन भाऊ घाटे यांना. ज्या प्रकारचा पवित्रा त्यांनी धारण केला होता आपल्या फलंदाजीमध्ये त्यास पात्र ठरले नाही. माघारी परतावं लागतंय आणि या ठिकाणी हा लागतोय पहिला झटका बीएल मार्बल या संघाला. तेहतीस धावांवरती लागलेला हा पहिला झटका बीएल मार्बल या संघाला. दिनेश बकाले यांनी पहिला गडी टिपलेला आहे या ठिकाणी आपल्या संघाकडनं आणि पहिला झेल या ठिकाणी संदीप शेळके यांच्या द्वारा अतिशय उत्कृष्ट समय सूचकता दाखवून टिपलेला हा झेल. स्ट्राईकला असतील राजकुमार गवई आंबू. सामना करतील दिनेश बकाले यांचा. फलंदाजीसाठी आलेत नरेंद्र. चौफेर फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र.
परत एकदा उंचावून मारलाय, बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आणि झेल टिपलाय. अतिशय सुंदर झेल या ठिकाणी. लागोपाठ दुसरा झटका बीएल मार्बल या संघाला. षटक सुरू ठेवलंय दिनेश बकाले यांनी. अतिशय चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी दिनेश बकाले यांची. आणि या ठिकाणी दुसरा झटका लागतोय बीएल मार्बल या संघाला. माघारी परतावं लागतंय अंबू गवई यांना. अतिशय उत्कृष्ट झेल टिपलेला आहे अमजद यांनी. शेवटपर्यंत आपली नजर टिकवून ठेवली झेलवरती आणि उत्कृष्ट असा झेल टिपलाय. आणि समोरचे फलंदाज जागा घेण्यासाठी जात आहेत रोहित पवार. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व प्रतिनिधित्व करतायत बीएल मार्बल या संघाचं. बघूया काय करतात आपल्या फळीमधनं आज. धन्यवाद डीजे. या ठिकाणी षटक घेऊन आलेत अमजद. एका चांगल्या भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले शिवनेत्र 11 या संघाकडनं गोलंदाजीचा भार सांभाळतायत अमजद. लागोपाठ 2 गडी बाद करण्याचा पराक्रम केलाय दिनेश भाऊ बकाले यांना. मानावं तितकं कमीच. अतिशय चांगली भेदक गोलंदाजी म्हणता येईल. या ठिकाणी षटक घेऊन आलेत अमजद. सामना करतील रोहित पवार. थोडीशी सल्ला मसलत होताना शिवनेत्र 11 या संघामध्ये. षटक घेऊन आले अमजद. सामना करतील रोहित पवार. एक आक्रमक पवित्रा त्यांचा सुद्धा पाहायला मिळतोय बऱ्याच सामन्यामध्ये आपल्याला. पहिला चेंडू वळण घेतलंय चेंडूनं. अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झालीय. काय चेंडू होता समजू शकले नाहीत रोहित पवार. मानावं लागेल, कौतुक करावं तितकं कमीच अमजद यांचं. बीपीएल 2022 काय सामना रंगतोय. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण, काय फलंदाजी. अतिशय नेत्रदीप फलंदाजी गोलंदाजी या ठिकाणी. दुसरा चेंडू समजू शकले नाही या ठिकाणी. आणि यष्टी रक्षकाकडे झेल आणि झेल बाद होतोय. तो खेळाडू होतोय रोहित पवार. काहीच करू शकले नाही. माघारी परतावं लागलं या ठिकाणी रोहित पवार यांना. अतिशय सुंदर असा झेल या ठिकाणी यष्टी रक्षक सतीश भाऊ उबळे यांच्याकडनं. काय झेल टिपलाय वा. पिछली बार क्या बोला धन्यवाद डीजे. या ठिकाणी 33 धावांवरती लागलेला हा तिसरा झटका बीएल मार्बल या संघाला. डीजे कंटिन्यू. फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी गेलेत आक्रम. एक चांगलं फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व बुलढाणा पंचक्रोशीमध्ये गाजलेलं प्रतिनिधित्व करतंय बीएल मार्बल या संघाचं. लेग साइडला होता चेंडू. त्याच प्रकारे खेळून काढले त्या ठिकाणी. बघूया पंचांचा निर्णय या ठिकाणी. षटकार, अतिशय सुंदर असा षटकार. अतिशय उत्कृष्ट असा षटकार या ठिकाणी आक्रम यांच्या फळीमधनं पाहायला मिळालाय. भीमस्टार या संघाचे दोन्ही खेळाडू, परंतु आज प्रतिनिधित्व करतायत बीएल मार्बल या संघाचं. काय खेळाडू आहेत वा.
कौतुक करावं तितकं कमीच. BPL 2022 या स्पर्धेमध्ये नरेन आणि अक्रम. काय चेंडू, काय वळण घेतोय चेंडू. बघूया पंचांचा निर्णय. या ठिकाणी बाद आणि परत एकदा यष्टी रक्षकाकडे झेल. बाद झालेत या ठिकाणी. अतिशय सुंदर झेल या ठिकाणी सतीश भाऊ उबाळे यांच्यातर्फे. काय गोलंदाजी होते, काय चेंडू वळण घेतोय अमजद यांचा आणि झेल बाद झालेत या ठिकाणी अक्रम. काय भेदक गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला अमजद यांच्याकडनं. उसळीस बरोबरच चेंडू वळण सुद्धा घ्यायला लागलेत. त्याच प्रकारचं मैदान या ठिकाणी साजेसं असं खेळपट्टीला. काय गोलंदाजी होते, वा. आणि या ठिकाणी फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी जात आहेत किशोरदादा पाटील. एक तारुण्याला लाजवेल असं व्यक्तिमत्व, आपल्या खेळीसाठी प्रसिद्ध असलेले किशोरदादा पाटील फलंदाजीचा भार स्वीकारतील. या सामन्याचं तुम्ही प्रत्यक्ष लाईव्ह थेट प्रक्षेपण बघू शकता WDZ या साईटवरनं. यूट्यूबला जाऊन आपल्याला फक्त WDZ ही साईट टाकायची आहे. त्यावरती आपण या सामन्याचं प्रत्यक्ष सामना, या सामन्याचा आनंद आपण घेऊ शकता. WDZ BPL सीझन 2 2022 थेट प्रक्षेपण WDZ. परत एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. काय गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी अमजद यांच्याकडनं. वा, काय कौतुक, काय कौतुक करावं. अगदी अगदी मनापासून कौतुक अमजद यांचं. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी होते त्यांच्याकडनं. उसळी बरोबरच वळण सुद्धा घेतात चेंडू. परत एकदा त्याच दिशेवरती, त्याच टप्प्यावरती गोलंदाजी आणि त्याचं रूपांतर झालंय चौकारामध्ये. एका चांगल्या दिशेमध्ये फटकावलाय या ठिकाणी किशोरदादा पाटील यांनी. आणि या चौकाराच्या साहाय्यानं धाव संख्या पोहोचलीये 43 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलीये 43 धावा 4 गेडाच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगलं नियोजन म्हणता येईल या ठिकाणी. BPL सीझन 2 2022 कमिटी सदस्य, मानावं तितके आभार, करावं तितकं कौतुक कमीच. अगदी शब्द सुमनांनी त्यांचं कौतुक मी या ठिकाणी वैयक्तिक करतोय. काय सामने बघायला मिळतील आपल्याला. अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी म्हणता येईल. प्रत्यक्षरित्या ज्यांचं या ठिकाणी आपल्याला एक मनोबल वाढवलं जाणार आहे. एक मनोबल, एक ज्या खेळाडूंचं मनोबल या ठिकाणी वाढवलं जाईल. नक्कीच आपल्याला या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन आपल्याला दिसेलच या सामन्यामधून. आपल्या बुलढाणा पंचक्रोशीमध्ये चांगले नावाजलेले खेळाडू सुद्धा आहेत. हे BPL 2022 आपल्याला दाखवून देईलच नक्कीच, यात कुठली शंका नाही. यामध्ये चांगल्या खेळाडूंचं मनोबल वाढवणार चांगले खेळाडू या ठिकाणी आपल्याला प्रदर्शित होणार. या बुलढाण्यामध्ये एक आगळं वेगळं आयोजन BPL 2022. स्ट्राईकला असतील नरेंद्र. काय क्षेत्ररक्षण, शेवटपर्यंत आपली नजर टिकून ठेवली होती चेंडूंवरती, परंतु या ठिकाणी करावं तितकं कौतुक कमीच. अतिशय चांगलं आणि धारधिप्पड क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल संदीप दादा शेळके यांचं.
षटक घेऊन आले होते, 5वं षटक घेऊन आलेत अनिकेत उबरांडे आपल्या संघाकडनं. काय चेंडू होता, त्याच प्रकारचा फटका सुद्धा आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागलं फलंदाजाला. परत एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफसाईडला किशोरदादा पाटील यांनी आणि हलकीशी मिसफिल्ड, त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. 2 धावा घेण्यामध्ये या ठिकाणी यश मिळाले किशोरदादा पाटील यांना. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय शिवनेत्र 11 या संघाकडनं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी धाव संख्या पोहोचली आहे 46 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 5व्या षटकाचा खेळ सुरू. सामना करतील किशोरदादा पाटील अनिकेत उबरांडे यांचा. परत एकदा हलक्या हाताने खेळून काढले ऑफसाईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. केवळ 1 धाव. अतिशय चांगलं सुसज्ज क्षेत्ररक्षण म्हणता येईल शिवनेत्र 11 या संघाचं. संघनायक सामन्याचा आनंद घेताना कैलास जाधव. स्ट्राईकला असतील नरेंद्र. सामना करतील अनिकेत उबरांडे यांचा. हलक्या हाताने खेळून काढलंय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. केवळ 1 धाव आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सूरज यांच्याकडनं. परत एकदा स्ट्राईक साठी आलेले आहेत किशोरदादा पाटील. परत एकदा स्ट्राईकला किशोरदादा पाटील. ऑफ साइडला मारलाय, चेंडू जातोय हवेमध्ये, बघूया काय होतंय. आणि त्या ठिकाणी चौकार, 1 टप्पा चौकार सीमारेषे पार. काय सुंदर फटका मारला या ठिकाणी किशोरदादा पाटील यांनी. अगदी तारुण्याला लाजवेल अशी फटकेबाजी होते त्यांच्याकडनं. काय फलंदाजी म्हणावं लागेल. प्रेक्षकांचा जल्लोष त्यांच्या खेळीसाठी. एक चांगला फटकार त्यांच्या खेळीमधनं पाहायला, एक नेत्रदीप फटका. परत एकदा सामना करतील अनिकेत उबरांडे यांचा. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला खेळून काढले मिड विकेटच्या दिशेनं. केवळ 1 धाव आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 53 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते शिवनेत्र 11 या संघाकडनं. फलंदाजी सुद्धा त्याच प्रकारची पाहायला मिळते BL मार्बल या संघाकडनं. काय सामना रंगतोय. या ठिकाणी मी विनंती करतो, ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स घेऊन जातील आपल्या खेळाडूंना. विनंती करतो मी आपल्या अतिरिक्त खेळाडूंना की त्यांनी आपल्या खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन जायचंय. मायाबाई ड्रिंक्स ब्रेक, मायाबाई स्पेशल. डीजे कंटिन्यू. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी BPL 2022 या स्पर्धेचं. कमिटी सदस्य अतिशय चांगलं भारदस्त व्यक्तिमत्व लाभलेले या ठिकाणी. एक चांगलं आयोजन म्हणता येईल या ठिकाणी. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही,
पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. काय नियोजन आहे या ठिकाणी खरंच. अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी कमिटी मेंबर यांच्यातर्फे. कमिटी मेंबर चंदूभाऊ पाटील, किशोरदादा पाटील, सतीश भाऊ गव्हाणे, सतीश भाऊ खोडके, नितीन पाटील, योगेश माळी सर आणि कैलास जाधव या आयोजनासाठी अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व लाभलेले या स्पर्धेसाठी आपल्याला. परत एकदा गोलंदाजीचा भार स्वीकारतील सचिन गांधी. सामना करतील किशोर भाऊ पाटील. एका भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले गांधी समर्थ संघाचं प्रतिनिधित्व करतात, परंतु आज शिवनेत्र 11 या संघाकडनं खेळी करतायत. गोलंदाजीसाठी आलेले आहेत सचिन गांधी. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढले किशोरदादा यांनी. त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दिनेश बकाले यांच्यातर्फे. केवळ एक धाव घेण्यात यश या ठिकाणी. आणि या एका धावेनंतर धावफलक पुढे सरकतय. धावसंख्या पोहोचलीये 44 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. माफ करा 54 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हलक्या हाताने खेळून काढला या ठिकाणी नरेंद्र यांनी आणि 2 धाव घेण्यात या ठिकाणी यश. दुसरी धाव चोरटी म्हणावं लागल, क्षेत्ररक्षण थोडे गडबडलेले होते. दुसरी धाव घेण्यात या ठिकाणी यश. एका भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले सचिन गांधी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना बघायला मिळत आहेत. सुसज्ज असं क्षेत्ररक्षण शिवनेत्र 11 या संघाचं. त्याच प्रकारची फलंदाजीचा भार स्वीकारतायत किशोरदादा पाटील आणि नरेंद्र. उंचावून मारलाय. काय सुंदर फटका आहे नरेंद्र यांचा आणि एक टप्पा चौकार. अतिशय सुंदर असा चौकार या ठिकाणी नरेंद्र यांच्या फळीमधनं पाहायला मिळालाय. मनोरंजन होतं या ठिकाणी प्रेक्षकांचं. काय फटकेबाजी करतायत. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या गेलीये 60 धावा. अजूनही षटकाचा खेळ सुरूच. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत सचिन गांधी शिवनेत्र 11 या संघाकडनं. काय सामना रंगतोय, काय मनोरंजन होतंय प्रेक्षकांचं. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर अशी चौफेर फटकेबाजी सुद्धा होते BL मार्बल या संघाकडनं. किशोरदादा पाटील, नरेंद्र सामना खेळवत ठेवतायत. परत एकदा फलंदाजीसाठी तयार. सामना करतील नरेंद्र सचिन गांधी यांचा. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी आणि मिस झालेत. चेंडू जातो निर्धाव. समजू शकले नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते सचिन गांधी यांच्याकडनं. एक चांगला उच्चांक गाठायचा असेल धावफलकाचा तर त्याच प्रकारची फलंदाजी या ठिकाणी अपेक्षित आहे BL मार्बल या संघाकडनं. परत एकदा सचिन गांधी गोलंदाजीसाठी तयार. नरेंद्र सामना करतील.
हलक्या हाताने खेळून काढलाय. थोडीशी मिसफिल्ड त्या ठिकाणी दिनेश भाऊ बकाले यांच्यातर्फे आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी चोरटी धाव घेण्यात यश नरेंद्र यांना. क्षेत्ररक्षण मजबूतच व्हायला हवं. धावांना कुठेतरी रोख लावायची असेल तर क्षेत्ररक्षण मजबूत व्हायलाच हवं. परत एकदा गोलंदाजीसाठी तयार सचिन गांधी. सामना करतील नरेन. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. स्लिपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी चुकलेत. चेंडू निर्धाव आणि षटकाची समाप्ती. सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 62 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोरचं षटक घेऊन आलेत. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज अनिकेत उबरांडे. एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर फटकेबाजीची आवश्यकता बीएल मार्बल या संघाला. निश्चितच चांगले फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. परत एकदा स्ट्राईकला असतील किशोरदादा पाटील. सामना करतील अनिकेत उबरांडे यांचा. पहिला चेंडू स्लिपच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चांगल्या स्वरूपाची फेकी सचिन मिसाळे यांच्यातर्फे. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले, माफ करा दिनेश भाऊ बकाले. चांगली फेकी या ठिकाणी, चांगल्या स्वरूपाची फेकी. केवळ एक धाव देण्यात यश. या एका धावेनंतर धावफलक खेळता ठेवलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 63 धावा. ओ काय चेंडू होता. वळण घेतलंय चेंडूनं. समजू शकले नाही त्या ठिकाणी नरेन. चेंडू जा क्षेत्ररक्षकाकडे. क्षेत्ररक्षकाकडून थोडासा ओव्हरथ्रो आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय शॉर्ट रन. एक धाव शॉट या ठिकाणी. केवळ एक धाव या ठिकाणी मान्य. चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध आहेत दिनेश बकाले. परत एकदा फलंदाजीसाठी तयार नरेन. चेंडू अतिशय बाहेर. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. वाईट रेषेच्या खूप बाहेर. वाईट चेंडू. हलक्या हाताने खेळून काढलाय या ठिकाणी गलीमध्ये नरेन यांनी. बघूया दुसरी धाव होते का. ओ आणि या ठिकाणी बघूया पंचांचा निर्णय. धाव बाद. आणि या ठिकाणी धाव बाद व्हावं लागेल नरेन यांना आणि माघारी परतावं लागेल. काय फेकी होती. एक चांगल्या स्वरूपाची फेकी. तिथनं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण गजूभाऊ काकडे यांच्याकडनं. अतिशय उत्कृष्ट फेकी. त्यामध्ये त्यांना धावबाद टिपण्यात यश मिळाले आणि माघारी परततायत ते नरेन. धावबादच्या स्वरूपामध्ये लागलेला हा 5वा झटका बीएल मार्बल या संघाला.
66 धावांवरती लागलेला हा 5वा झटका. अजूनही अनिकेत उबरांडे गोलंदाजीसाठी तयार. स्ट्राईकला असतील रवी चव्हाण. चौफेर फटकेबाज करतील रवी चव्हाण. बीपीएल सीझन 2022 बीएल मार्बल या संघाचं प्रतिनिधित्व करतायत रवी चव्हाण. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या बुलढाणा पंचक्रोशीमध्ये गाजलेलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. पहिला चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय हवेमध्ये आणि या ठिकाणी झेल बाद रवी चव्हाण. ज्या खेळीसाठी ते प्रसिद्ध होते त्या खेळीस आज असमर्थ ठरलेत रवी चव्हाण. हा लागलेला बीएल मार्बल या संघाला 6वा झटका. आणि काय झेल टिपलाय त्या ठिकाणी संदीप शेळके यांनी. माफ करा, गणेश शिमरे यांनी अतिशय उत्कृष्ट नेत्रदीप शेवटपर्यंत नजर टिकून ठेवली होती चेंडूवरती आणि झेल बाद केलं या ठिकाणी रवी चव्हाण यांना. चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध आहे शिवनेत्र 11 हा संघ. एक मजबूत आणि सुसज्ज असं क्षेत्ररक्षण. कुठलाही झेल या ठिकाणी मिस झाला नाही अजून. म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस, त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण सुरू आहे शिवनेत्र 11 या संघाकडनं. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वा, फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी गेलेत विनोद राठोड. आक्रमक स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहेत. सामना करतील किशोरदादा पाटील. ओ, या ठिकाणी मिस झालेत आणि चेंडू जातोय वाईड रेषे बाहेर. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेनंतर धावसंख्या पोहोचलीये 67 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा ऑफ साइडला हलक्या हाताने खेळून काढला किशोरदादा पाटील यांनी. केवळ एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शिमरे यांचं. धाव फलक खेळता ठेवतायत किशोरदादा पाटील. एक्का दुक्का सुरूच आहे. सामना करतील विनोद राठोड आणि केतू बरांडे यांचा. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित अमोल शिमरे. केवळ एक धाव आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती. सात षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली 69 धावा. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 69 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 3 षटकाचा खेळ शिल्लक. परत एकदा भेदक गोलंदाजी अमजद यांची. सामना करतील विनोद राठोड
नॉन स्ट्राईकला असतील किशोरदादा पाटील. दोघांचाही समतोल, एक चांगला समतोल राखतायत फलंदाजीमध्ये. गोलंदाजीसाठी अमजद, सामना करतील विनोद. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय विनोद यांनी. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनंतर धाव संख्या पोहोचली 70 धावा. स्ट्राईकला असतील किशोरदादा पाटील, सामना करतील अमजद यांचा. सुसज्ज असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या ठिकाणी आपल्याला शिवनेत्र 11 या संघाकडनं. काय वळण घेतलंय चेंडूनं. चेंडू जातोय निर्धाव. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अमजद यांच्याकडनं. काय उसळी घेतोय चेंडू, काय वळण घेतोय, काय सामना रंगतोय. वा, अमजद यांचं कौतुक करावं तितकं कमीच या BPL 2022 या स्पर्धेमध्ये. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. उंचावून मारलाय चेंडू, जातोय हवेमध्ये. बघूया काय होतंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि जेल होतोय. जेल बाद होतात किशोरदादा पाटील आणि त्याच प्रकारचा उत्कृष्ट जेल बाद केले सचिन मिसाळ यांनी. अतिशय उत्कृष्ट असा जेल. शेवटपर्यंत नजर टिकून ठेवली होती चेंडूंवरती आणि जेल बाद केलं या ठिकाणी किशोरदादा पाटील यांना. काय गोलंदाजी होते अमजद यांच्याकडनं. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि माघारी परतावं लागतंय किशोरदादा पाटील यांना. आणि हा लागलेला 7वा झटका BL मार्बल या संघाला. सत्तर धावांवरती लागलेला हा 7वा झटका BL मार्बल या संघाला. स्ट्राईकला असतील विनोद राठोड. फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी गेलेत संदीप धर्मे. एक आक्रमक फलंदाज तसंच वैयक्तिक गोलंदाजही. त्याच दिशेनं त्याच टप्प्यावरती गोलंदाजी. वळण घेत आहेत अमजद यांचे चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी BPL 2022 या स्पर्धेमध्ये अमजद यांच्याकडनं. अतिशय सुंदर अशी भेदक गोलंदाजी. BL मार्बल हे संघ कळू शकत नाहीत अजूनही त्यांच्या गोलंदाजीला. परत एकदा चेंडूने वळण घेतलंय. बघूया पंचांचा निर्णय काय. अतिशय सुंदर, अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि चेंडू जातोय निर्धाव यष्टी रक्षकांकडे. काय गोलंदाजी अमजद यांची या BPL 2022 स्पर्धेमध्ये. परत एकदा ऑफसाईडला खेळून काढलाय. फटका अतिशय उत्कृष्ट होता पळीमधनं निघालेला विनोद यांच्या आणि त्याचं रूपांतर होतंय सीमारेषेच्या पार चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्यानं धाव संख्या पोहोचली आहे 74 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि या ठिकाणी षटक समाप्ती. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 74 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही चांगली खेळी करावी लागेल या ठिकाणी BL मार्बल या संघाला एक धाव संख्येचा उच्चांक गाठायचा असेल तर. कौतुक करावं तितकं कमीच गोलंदाजांचं. एक चांगली भेदक गोलंदाजी पाहायला मिळालेली शिवनेत्र 11 या संघाकडनं.
जे की संघ मालक स्वतः सामन्याचा आनंद घेत आहेत. कैलास जाधव, शिवनेत्र 11 हे संघाचे स्पॉन्सर. परत एकदा गोलंदाजीसाठी सतीश उबाळे. सामना करतील संदीप धर्मे. एका चांगल्या आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्धी असलेले संदीप धर्मे प्रतिनिधित्व करतायत BL मार्बल या संघाचं. अतिशय चांगला फटका या ठिकाणी फळीमधनं पाहायला मिळालाय आपला संदीप धर्मे यांच्या. पहिला चौकार, खणखणीत चौकार. क्षेत्ररक्षण पाहिजे तसं साजेचं क्षेत्ररक्षण झालं नाही, त्यामुळं 4 धावा द्याव्या लागल्या या ठिकाणी संघाला. परत एकदा गलीमध्ये खेळून काढलाय. चुकीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये. पंचांचा निर्णय चौकार. लागोपाठ लागलेला हा दुसरा चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी या ठिकाणी संदीप भाऊ धर्मे यांच्याकडनं पाहायला मिळते BPL 2022 या स्पर्धेमध्ये. या चौकाराच्या सहाय्यानं धाव संख्या पोहोचलीये 82 धावा 7 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. स्ट्रेटला खेळून काढलाय चांगल्या रीतीनं संदीप धर्मे यांनी. त्याच प्रकारचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. केवळ 2 धावा घेण्यात या ठिकाणी यश संदीप धर्मे यांना. परत एकदा लेग साइडला खेळून काढलंय. ऑन साइडला चुकीचं क्षेत्ररक्षण थोडंसं. परत एकदा 2 धावा. एका दुक्का धावफलक समोर. धावफलक खेळता ठेवतायत संदीप धर्मे. परत एकदा स्ट्राईकला असतील संदीप धर्मे. सामना करतील उबाळे यांचा. चेंडू मारलाय हवेमध्ये. बघूया काय होतंय त्या ठिकाणी. आणि झेल बाद हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पाहिजे तसा फटका जोराचा नव्हता. झेल बाद झाले त्या ठिकाणी संदीप धर्मे. आणि हा लागलेला या ठिकाणी BL मार्बल या संघाला 8वा झटका. काय झेल टिपलाय त्या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट असा झेल. शेवटपर्यंत नजर त्यावरती टिकून ठेवली. सूरज हिंगळे यांनी अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतला या ठिकाणी. काय आयोजन झालेलं आहे आपल्याकडं. काय उत्कृष्ट आयोजन. या ठिकाणी आयोजनाचे मानकरी जे कमिटी मेंबर नाव घ्यावं तितकं कमीच. चंदूभाऊ पाटील, किशोरदादा पाटील, सतीश भाऊ गव्हाणे, सतीश भाऊ खोडके, नितीन पाटील, योगेश माळी सर आणि कैलास जाधव. काय आयोजन केलेलं आहे. युट्यूबला थेट प्रत्यक्ष याचं प्रक्षेपण चालू आहे WDJD या साइड वरती. स्ट्रेटला खेळून काढला होता विनोद राठोड यांनी. 2 धाव घेण्यामध्ये या ठिकाणी यश मिळालंय विनोद यांना. आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती. पंचांचा निर्णय. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 88 धावा 8 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा गोलंदाजीचा भार स्वीकारताना सचिन गांधी सामना करतील
स्ट्राईकला असतील नितीन. सामना करतील सचिन ज्ञान भेदक गोलंदाजीचा. काय भेदक गोलंदाजी झाली अमजद यांच्याकडनं. उत्कृष्ट असं नेत्रदीपक गोलंदाजी म्हणता येईल शिवनेत्र यांच्याकडनं. ओ पहिला चेंडू शेवटच्या षटकाचा आणि मिस झाले या ठिकाणी. नितीन समजू शकले नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या ठिकाणी सचिन यांच्याकडनं. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज सचिन गांधी. हो या ठिकाणी परत एकदा मिस झालेत. वळण घेतलंय चेंडूनं आणि चेंडू जातोय निर्धाव यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. परत एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. काय भेदक गोलंदाजी होते या ठिकाणी सचिन गांधी यांच्याकडनं. परत एकदा चेंडू जातोय निर्धाव. एक आकर्षक फटकेबाजी व्हायला पाहिजे. शेवटचं षटक आहे. नक्कीच ओढ लागलेली असेल परंतु अजूनही चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकाचे सामना करतील नितीन. समजू शकले नाही चेंडूला. अचूक टप्प्यावरती चेंडू होता. केवळ त्याच प्रकारचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अभिषेक यांच्याकडनं. एक चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेले अभिषेक शिवनेत्र 11 या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. परत एकदा सचिन गांधी गोलंदाजीसाठी तयार. सामना करतील विनोद राठोड. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. त्याच दिशेने खेळून काढले स्ट्रेटला. एकदम खणखणीत कडकडीत चौकार सीमेरेषे पार. धाव संख्येला खेळतं ठेवलंय. चौकाराच्या साह्यानं धाव संख्या पोहोचलीये 93 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सामन्याचा शेवटचा चेंडू. ओ आणि मिस झाले त्या ठिकाणी. ओ आणि या ठिकाणी चोरटी धाव घेण्यात यश मिळालंय यांना. माफ करा या ठिकाणी धावबाद घोषित केलंय पंचांनी. आणि हा लागलेला 9वा झटका बीएल मार्बल या संघाला विनोद राठोड यांच्या माध्यमातून. त्र्याण्णव धावांवरती या ठिकाणी खेळ संपवलाय बीएल मार्बल या संघानं. आणि जिंकण्यासाठी ज्या धावांची आवश्यकता असेल त्या धावा आहेत 94 धावा. शिवनेत्र 11 या संघाला हा सामना जिंकायचा असेल, या सामन्यामध्ये विजय पत्करायचा असेल तर धावांची आवश्यकता आहे 94 धावा आणि षटक असतील 10 षटक. एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन या पहिल्या सामन्यामधनं झालेलं आहे दोन्ही संघांकडनं या बीपीएल 2022 या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी ज्यांचं दुःखद निधन झालंय अशा लता दिदी आपल्यातनं आज निघून गेलेल्या आहेत, परंतु त्यांची आवाज आपल्यापर्यंत अजूनही कायमच. बड़ी रौनक होगी आज भगवान के दरबार में, बड़ी रौनक होगी आज भगवान के दरबार में.
संगीत का खजाना पहुंचा है जमी से आसमान में, जमी से आसमान में. काय आवाज लता दीदींचा अजरामर राहील या जगामध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी शिवनेत्र 11 या संघाकडनं पाहायला मिळालंय. चांगली चुरस या ठिकाणी कायम ठेवली होती. हॅलो 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 आज आपल्यापासून लता दिदी गेलेल्या आहेत. BPL 2022 या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे. थोडक्यामध्ये मी स्पॉन्सरची यादी या ठिकाणी नमूद करतो. श्रीकृष्ण शेट्टे सर, नरसिम्हा स्पोर्ट वर्ल्ड, त्यानंतर दिलीप जाधव सर, RCB बुलढाणा, त्यानंतर कैलासराव जाधव, शिवनेत्र ऑप्टिकल क्रिकेट क्लब, त्यानंतर भंवरलालजी कुमावत, BL मार्बल स्पोर्ट, आकाशजी बाफना, आकाश 11, नारायण मुळे साहेब, बुल्स 11, मातृतीर्थ बुलढाणा, पप्पू भाऊ मलयजी बोरकर व शुभम काळवागे यांची BMS बॉलबस्टर बुलढाणा. अशा प्रकारचे संघ या ठिकाणी व संघनायक यांचे नाव मी या ठिकाणी घोषित केलेत. एक चांगलं आगळं वेगळं आयोजन या ठिकाणी YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. चौऱ्याण्णव धावांचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी शिवनेत्र 11 या संघाला 10 षटकांमध्ये. अतिशय चांगला सामना या ठिकाणी रंगतोय आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी गेलेत सतीश भाऊ उबाळे व गणेश भाऊ शिमरे. शिवनेत्र 11 या संघाकडनं प्रथम फलंदाजीचा भार स्वीकारताना देहू शिवावर मोहे शुभ कर्मंते कबहू न टरू न डरू अरसो जब जाय लढू निश्चय कर अपनी जीत करू. या ठिकाणी एक चांगला सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला. नक्कीच एका विजयाचा पाठलाग करायचा आहे. 94 धावांचा पाठलाग या ठिकाणी शिवनेत्र 11 या संघाला. बघूया सामन्याचं पारड कोणत्या दिशेने जड होईल याची एक ओढच लागली असेल प्रेक्षकांना.
या ठिकाणी परत एकदा भारदस्त क्षेत्ररक्षण सजवलंय BL मार्बल या संघाने. बघूया गडी टिपवण्यामध्ये यश मिळतंय की नाही त्यांना. एक ओढ लागलेली असेल प्रेक्षकांना. नऊ 9.1च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या काढायची आहे शिवनेत्र 11 या संघाला. इथे धावपलकासाठी आम्हाला उपस्थित रोहित भाऊ गवळी आणि विक्री गुळवे एक स्कोरर म्हणून लाभलेले आहेत आम्हाला या BPL सामन्यांसाठी. चेहऱ्यावरती हलकसं हास्य घेऊन कैलास भाऊ जाधव मैदानामध्ये. संघ चालकाची भूमिका बजावताना पंचांना निर्णय सामना लवकरात लवकर सुरू करावा. एक विनंती आहे पंचांना. या सामन्यासाठी पंच लागलेले बंडार कवटेकर सर तसेच आकाश सर हे दोन्ही एक उत्कृष्ट पंच आपल्याला या BPL सीझन 2च्या स्पर्धेसाठी.
परत एकदा क्षेत्ररक्षण सुसज्ज करताना BL मार्बल संघ. प्रथम फलंदाजीसाठी गेलेत सतीश भाऊ उबाळे व गणेश शिंबरे. फलंदाजीचा भार स्वीकारतील. 94 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर. दोन्ही संघ अगदी मजबूत संघ, मजबूत खेळाडू आणि त्याच प्रकारचं आयोजन आणि त्याच प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. BPL सीझन 2 2022. मी या ठिकाणी कामगारांना विनंती करतो की समोरची जी स्क्रीन आहे ती निघालेली आहे BPL सीझनच्या बॅनरवरती. तरी मी विनंती करतो की ब्रेकमध्येच ती स्क्रीन त्या ठिकाणी व्यवस्थित करून घ्यावी. स्ट्राईकला असतील सतीश भाऊ उबाळे आणि नॉन स्ट्राईकला असतील गणेश शिंबरे. सामना करतील टोणे सर यांचा. एक भारदस्त गोलंदाजी मधलं एक व्यक्तिमत्व टोणे सर पहिलं वहिलं षटक घेऊन आलेत आपल्या संघाकडनं. पहिला चेंडू कळू शकले नाही त्या ठिकाणी आणि चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू अगदी वळण घेतलंय चेंडूने टोणे सर यांच्याकडनं. अशाच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा. संघासाठी पहिलं वहिलं षटक घेऊन आले टोणे सर. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. सामना करतील सतीश भाऊ उबाळे. ऑफ साइडला उंचावून मारलाय चेंडू हवेमध्ये जातोय. एक टप्पा चौकार आणि अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी चौकाराच्या साहाय्यानं शिवनेत्र 11 या संघाची. खणखणीत चौकार सतीश उबाळे यांच्या फळीमधनं. अशाच प्रकारच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले सतीश भाऊ उबाळे बुलढाणा पंचक्रोशीमध्ये गाजलेलं एक नामलौकिक. परत एकदा टोणे सर गोलंदाजीसाठी तयार. फुलटोस स्वरूपाचा आखूड फुलटोस चेंडू होता त्याला त्याच दिशेने खेळून काढले आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय नो बॉल. बघूया पंचांचा निर्णय. मला वाटतं ओव्हर स्टेपचा हा चेंडू, फेकी स्वरूपाचा हा चेंडू माफ करा. आणि यानंतर लागोपाठ दुसरा चेंडू जर आला फेकी स्वरूपाचा तर या स्पर्धेमधनं बाद करण्यात येईल गोलंदाजांना. अशी कमिटीकडनं एक आदेश आलेला आहे. 2 चेंडूच्या वरती फेकू चेंडू आलेत तर या ठिकाणी बाद करण्यात येईल गोलंदाजाला. या ठिकाणी धावफलक पोचलंय. 6 धावा 2 चेंडू. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी शिवनेत्र 11 या संघाची. आणि या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी आलेत किशोर दादा पाटील. एक चांगल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध.
गोलंदाजीसाठी सज्ज किशोरदादा पाटील सामना करतील शिमरे. उंचावून मारलाय, चेंडू जातोय हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक आहे पाठीमागं आणि या ठिकाणी चांगलं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल त्या ठिकाणी BL मार्बल या संघाकडनं. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी वाचवल्यात आपल्या संघासाठी. केवळ 2 धावेवरती समाधान मानावं लागेल शिमरे यांना. ओ आणि वळण घेतलं होतं चेंडूने आणि या ठिकाणी झेल बाद झाले स्लिप मध्ये. गणेश शिमरे अतिशय सुंदर असा चेंडू. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती किशोरदादा पाटील यांच्याकडनं आणि या ठिकाणी पहिला गडी टिपण्यामध्ये यश मिळालंय किशोरदादा पाटील यांना. आणि हा लागलेला पहिला झटका BL मार्बल या संघाला, माफ करा शिवनेत्र 11 या संघाला. माघारी परतावं लागतं या ठिकाणी गणेश शिमरे यांना. समजू शकले नाही चेंडूला आणि झेल बाद झालेत स्लिप मध्ये. त्याच प्रकारची त्या ठिकाणी झेल म्हणावा लागेल. शेवटपर्यंत नजर रोखून ठेवली चेंडूंवरती आणि झेल बाद केलंय गणेश शिमरे यांना. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की कोणीही 5 षटक संपल्यानंतर मैदानामध्ये जाणार नाही. 5 षटकाच्या अगोदर कोणताही संघाचा, दोन्ही संघापैकी कोणताही खेळाडू अतिरिक्त आतमध्ये प्रवेश करणार नाही. ही एक कळकळीची विनंती आहे कमिटी मेंबर यांच्याकडनं. या ठिकाणी फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी गेलेत संदीप भाऊ शेळके. एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज प्रतिनिधित्व करतायत शिवनेत्र 11 या संघाचं. उंचावून मारलाय, चेंडू जातोय हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अंबुगवई. झेल सुटलाय त्यांच्याकडनं आणि या ठिकाणी जीवनदान मिळतंय. नितीन वर्गणे यांना जीवनदान मिळालंय या ठिकाणी. माफ करा, या ठिकाणी फलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी नवीन खेळाडू जे आले होते ते आहेत नितीन वर्गणे. ही एक चांगला झेल होऊ शकला असता, परंतु चेंडूवरती नजर रोखून ठेवण्यात अयशस्वी ठरलेत अंबुगवई आणि जीवनदान मिळालं या ठिकाणी. रिव्हर्स स्वीप मारलाय त्या ठिकाणी. अतिशय सुंदर फटका. काय फटका मारला या ठिकाणी सतीश भाऊ यांनी. अतिशय कणकणीत चौकार. एक टप्पा चौकार सीमेरेषे पार आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या पोहोचली आहे 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक आगळं वेगळं आयोजन BPL सीझन 2022 या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला YouTube लाईव्हच्या माध्यमातून. WDZ या माध्यमातून आपण या सामन्याचा आनंद घेऊ शकता घर बसल्या अगदी. गोलंदाजी घेऊन आलेत अंबुगवई. गोलंदाजीचा भार स्वीकारतील. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत राजकुमार गवई उर्फ अंबुगवई. सुसज्ज असं क्षेत्ररक्षण BL मार्बल या संघाचं. सामना करतील स्ट्राईकला असतील नितीन वर्गणे. सामना करतील अंबुगवई यांचा. अतिशय खराब चेंडू म्हणता येईल या ठिकाणी आणि त्याला
अतिरिक्त धावेमध्ये जोडता येईल. अतिरिक्त धाव, वाईट चेंडू. धाव फलक पुढे सरकतंय अतिरिक्त धावेनं. काय चेंडू होता अचूक टप्प्यावरती. काय गोलंदाजी पाहायला मिळते अंबू गवई यांच्याकडनं. समजू शकले नाही नितीन वर्गणे. आणि चेंडू जातोय निर्धाव यष्टीरक्षकाकडे. अर्जुन गट्टे यष्टीरक्षक. स्लिपला असतील रवी चव्हाण, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. परत एकदा ऑन साइडला खेळून काढलाय या ठिकाणी नितीन वर्गणे यांनी. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. त्याच प्रकारचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संदीप धर्मे यांच्याकडनं. केवळ एक धाव. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते अंबू गवई यांच्याकडनं. गोलंदाजीसाठी सज्ज. परत एकदा अतिरिक्त धावेमध्ये जोडता येईल. वाईट चेंडू. खराब गोलंदाजी या ठिकाणी अंबू गवई यांच्याकडून पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल सामना आपल्या बाजूने वळवायचा असेल तर. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू स्ट्रेटला खेळून काढलाय. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी. 2 धावा घेण्यात यश या ठिकाणी. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण BL मार्बल या संघाकडनं. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज अंबू गवई. सामना करतील सतीश भाऊ. काय वळण घेतलंय चेंडूनं. काय चेंडू वळवण्यामध्ये माहीर आहेत अंबू गवई. चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव यष्टीरक्षक असतील अर्जुन घाटे. अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित अंबू गवई यांच्याकडनं BL मार्बल या संघाला. मिश्रण करतायत आपल्या गोलंदाजीमध्ये. परत एकदा स्ट्राईकला सतीश उबाळे. सामना करतील अंबू यांचा. परत एकदा लेग साइडला होता हा चेंडू. त्याच प्रकारे त्याला खेळून काढले. त्याच दिशेमध्ये फटका मारलाय आपल्या फळीमधनं. चौकार, खणखणीत चौकार. आणि धावफलक पुढे सरकतंय चौकाराच्या साह्यानं. धावसंख्या पोहोचलीये 24 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवनेत्र 11. काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते या ठिकाणी. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अंबू गवई यांच्या तर्फे. आणि षटक समाप्ती. पंचांचा निर्णय. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवनेत्र 11. काय सामना पाहायला मिळतो या ठिकाणी प्रेक्षकांना. अतिशय मनोरंजन होतंय सामन्यामधनं. अतिशय चुरशीचा हा सामना. दोन्ही बलाढ्य संघ. चांगलं मिश्रण आहे संघामध्ये खेळाडूंचं. BPL 2022 या स्पर्धेमध्ये अशाच प्रकारचे संघ तगडे आपल्याला बघायला मिळणार आहे. परत एकदा गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलेत किशोरदादा पाटील BL मार्बल या संघाकडनं. सामना करतील नितीन भाऊ वरमने. मिश्रण करत असतात आपल्या गोलंदाजीमध्ये किशोरदादा. त्याच प्रकारची गोलंदाजी आज पाहायला मिळालेली आहे. अगदी अतिशय चांगला बळी त्यांनी टिपलेला आहे आपल्या पहिल्या षटकामध्ये.
हलकासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये. अंबू गवई परत एकदा यष्टीरक्षकाचा भार सांभाळताना अर्जुन घाटे. सामना करतील नितीन भाऊ किशोरदादा पाटील यांचा. पहिला चेंडू खणखणीत प्रत्युत्तर दिलंय त्याला षटकाराच्या साह्यामध्ये. उत्तुंग असा षटकार नितीन भाऊ यांच्या फळीमधनं. काय षटकार मारला या ठिकाणी नितीन भाऊ यांनी. जणू काही आक्रमक पवित्राच धारण केलाय. अतिशय नेत्रदीप फटका या ठिकाणी शिवनेत्र ऑप्टिकल 11 या संघाकडनं या षटकाराच्या साह्यानं धावफलक पुढे सरकावलंय. दुसरा चेंडू त्या दिशेमध्ये फटका. काय फटकेबाजी होते, काय फटकेबाजी पाहायला मिळते. उत्तुंग असा षटकार लागोपाठ लागलेला हा दुसरा षटकार नितीन भाऊ यांच्या फळीमधनं. काय फलंदाजी पाहायला मिळते. वा, कौतुक करावं तितकं कमीच्या BPL 2022 स्पर्धेमध्ये या षटकाराच्या साहाय्यानं धाव संख्या जाऊन पोहोचलीये 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही षटकाचा खेळ सुरू. परत एकदा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच प्रकारचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी टोणे सर यांचं. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल नितीन यांना. परत एकदा गोलंदाजीसाठी तयार किशोरदादा पाटील. यावर स्ट्राईकला असतील सतीश भाऊ बळे. उंचावून मारलाय ऑफ साइडला. हवेत होता चेंडू बऱ्याच वेळ आणि एक टप्पा चौकार सीमेरेषे पार. काय फलंदाजी पाहायला मिळते शिवनेत्र 11 या संघाकडनं. काय फलंदाजी होते, कौतुक करावं तितकं कमीच. परत एकदा सतीश यांच्या फळीमधनं हा निघालेला चौकार अतिशय खणखणीत. परत एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. केवळ एक धाव, फेकी त्या स्वरूपाची नव्हती. केवळ एक धाव घेण्यामध्ये यश. स्ट्राईकला असतील नितीन. सामना करतील किशोर दादा यांचा. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. त्या प्रकारचं प्रत्युत्तर मिळालं नाही त्याला. क्षेत्ररक्षक हजर अंबू गवई. केवळ आणि केवळ एक धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगली आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल शिवनेत्र 11 या संघाची. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित BL मार्बल या संघाकडनं प्रेक्षकांना असेलच. सामना लवकरात लवकर सुरू करावा एक विनंती पंचांना. अजून बरेच सामने आपल्याला घ्यायचे आहे. एक आगळं वेगळं BPL सीझन 2 2022 स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण याचा आनंद घेत आहोत. WDZ या चॅनलद्वारे YouTube लाईव्ह हा सामना आपण घर बसल्या बघू शकता. आणि या ठिकाणी आपल्या भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले संदीप धर्मे या ठिकाणी परत एकदा गोलंदाजीसाठी तयार. पहिलं षटक घेऊन आलेत संघाकडनं. बघूया काय भेदक गोलंदाजी, कशा प्रकारे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत याची ओढच असेल प्रेक्षकांना.
काय चेंडू होता, समजू शकले नाहीत त्या ठिकाणी नितीन. आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळालेली एक अतिरिक्त धाव, एका धावेवरती समाधान. आणि स्ट्राईकला असतील सतीश भाऊ उबाळे, नॉन स्ट्राईकला नितीन. सामना करतील संदीप धर्मे यांचा सतीश भाऊ उबाळे. काय गोलंदाजी होते संदीप धर्मे यांच्याकडनं, अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आपल्या भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. प्रतिनिधित्व करतायत BL मार्बल या संघाचं. काय चेंडू होता, वळण घेतलाय चेंडूनं. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या पाठीमागे, एक धाव. अतिशय चांगली गोलंदाजी, अशाच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी अपेक्षित BL मार्बल या संघाला. स्ट्राईकला असतील नितीन, सामना करतील संदीप धर्मे यांचा. चेंडू जातोय हवेमध्ये, फटका त्या स्वरूपाचा आणि त्या ठिकाणी ढासाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर झालंय चौकारामध्ये. सीमेरेषे पार चौकार, खणखणीत चौकार. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक काहीच करू शकले नाही त्या ठिकाणी आणि त्याचं रूपांतर झालंय चौकारामध्ये. चौकाराच्या साहाय्यानं धावफलक पुढे सरकावलाय, धावफलक पोहोचलाय. 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा चेंडू जातोय हवेमध्ये ऑफसाईडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण विनोद यांच्याकडनं. केवळ एक धाव देण्यास यश. आणि या ठिकाणी अर्धशतक पूर्ण झालं शिवनेत्र 11 या संघाचं. 50 धावा. लेग साईडला चेंडू होता, त्याच दिशेने त्याला खेळून काढले. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, बघूया काय होतंय, किती धावा काढतायत. त्याच प्रकारची फेकी त्यांच्याकडनं, क्षेत्ररक्षक आकर नरेन यांच्याकडनं. केवळ 2 धावा घेण्यामध्ये यश सतीश यांना. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते संदीप धर्मे यांच्याकडनं. परत एकदा स्ट्राईकला सतीश भाऊ उबाळे. सामना करतील धर्मे यांचा. परत एकदा ऑफ साइडला खणखणीत खेळून काढलाय, फळीमधनं जातोय चौकार. काय फलंदाजी पाहायला मिळत आहे सतीश भाऊ उबाळे यांच्याकडनं. जणू काही चौफेर फटकेबाजी करतायत आपल्या फळीमधनं. काय खेळी आहे, कौतुक करावं तितकं कमीच या BPL 2022 स्पर्धेमध्ये. आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली 56 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 56 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि या ठिकाणी गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी आलेत रोहित पवार, मॅन फ्रॉम बुलढाणा. प्रतिनिधित्व करतायत BL मार्बल या संघाचं. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, बुलढाणा पंचक्रोशीमध्ये गाजलेलं एक व्यक्तिमत्व. BPL 2022 स्पर्धेचं एक उत्कृष्ट खेळाडू. सर्वच खेळाडू या ठिकाणी उत्कृष्ट. दोन्ही संघ मजबूत, बलाढ्य संघ. जेवढेही संघ या ठिकाणी BPL स्पर्धेसाठी आहेत तेवढेच संघ बलाढ्य आणि मजबूत आहेत. सामने चुरशीचे पाहायला मिळणारच, यात काही शंकाच नाहीये.
स्ट्राईकला असतील नितीन वर्गणे, सामना करतील रोहित पवार यांचा. पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू जातोय एक टप्पा चौकार. काय फटका मारलाय, अतिशय नेत्रदीपक फटका शिवनेत्र 11 या संघाकडनं मारलाय नितीन वर्वणे यांनी. अतिशय सुंदर चौकार सीमेरेषे पार. धाव संख्या हसत खेळत जाऊन पोहोचलीये 60 धावा. अतिशय चांगलं मनोरंजन या ठिकाणी होतंय फलंदाजाकडनं प्रेक्षकांचं. ऑफ साइडला खेळून काढलाय, उत्कृष्ट फटका आहे. त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विनोद यांच्याकडनं, फेकी सुद्धा त्याच स्वरूपाची आहे. बघूया काय होतंय. आणि या ठिकाणी 2 धावा घेण्यामध्ये यश नितीन यांना. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी विनोद यांचं. अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी नितीन वर्गणे. परत एकदा हलक्यानं यष्टी रक्षकाच्या पाठीमागे खेळून काढलाय. केवळ एक धाव घेण्यात यश. एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अपेक्षित बीएल मार्बल या संघाला. दोन्ही संघ मजबूत, चांगल्या खेळाडूंचं मिश्रण दोन्ही संघामध्ये पाहायला मिळते आपल्याला. बलाढ्य संघ दोन्ही. परत एकदा खराब चेंडू म्हणता येईल याला आणि अतिरिक्त धाव, वाईट चेंडू. या अतिरिक्त धावेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 64 धावा. अजूनही षटकाचा खेळ सुरू. गोलंदाजीसाठी सज्ज रोहित पवार. सामना करतील सतीश भाऊ उबाळे. आक्रमक फलंदाजी करतायत सतीश उबाळे. परत एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. हलक्या हाताने खेळून काढलंय सतीश यांनी. केवळ एक धाव. बीपीएल 2022 स्पर्धेचं आयोजन अगदी थाटामाटात या ठिकाणी पार पडलंय. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच दिशेनं त्याच प्रकारे प्रत्युत्तर आणि षटकार सीमेरेषे बाहेर. अतिशय उत्तुंग षटकार या ठिकाणी नितीन वर्गणे यांच्या फळीमधनं. काय षटकार मारलाय, अगदी डोळे मिटून टिपून घेतलेत प्रेक्षकांचे या ठिकाणी या फटक्याने. आणि षटकार, उत्तुंग असा षटकार. आक्रमक पवित्रा धारण केलाय नितीन वर्गणे यांनी. बघूया ओढ लागली असेल प्रेक्षकांना अशाच फटक्यांची. परत एकदा वळण घेतलंय, चेंडू जातो बाहेर, अगदी बाहेर. वाईट चेंडू, खराब चेंडू म्हणता येईल. अतिरिक्त धाव. या ठिकाणी अतिरिक्त धावेनंतर धाव संख्या पोहोचली आहे 72 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा अतिशय खराब, अतिशय खराब. अतिरिक्त धाव, वाईट चेंडू. लागोपाठ दुसरा वाईट चेंडू रोहित पवार यांच्याकडनं. एक लय गमावली जणू काही त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. ती लय कायम ठेवावी लागेल. परत एकदा ऑफ साइडला उचलून मारलाय. बऱ्याच वेळ हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पाठीमागे, परंतु काहीच करू शकले नाही या ठिकाणी. आणि चेंडू जातो सीमारेषे पार, चौकार. 5 षटकाच्या समाप्तीनंतर
धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 77 धावा आणि या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक. काय स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी शिवनेत्र 11 या संघाकडनं. नितीन आणि सतीश उबाळे यांच्या फळीमधनं अतिशय नेत्रहीन फलंदाजी म्हणावी लागेल. जणू काही मन वेधून घेतलंय त्यांच्या फलंदाजीनं या ठिकाणी. चौफेर फटकेबाजी करतायत आपल्या संघाकडनं. सामन्याचं पारडं जणू काही जड केलं शिवनेत्र 11 या संघानं. हलकशा हास्य संदीप दादा शेळके यांच्या चेहऱ्यावरती शिवनेत्र 11 या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. काय फलंदाजी झाली त्यांच्या फलंदाजाकडनं. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजीसाठी तयार नितीन भाऊ जाधव बार सांभाळतायत गोलंदाजीचा BL मार्बल या संघाकडनं. आणि परत एकदा सज्ज फलंदाजीसाठी सतीश भाऊ उबाळे. परत एकदा क्षेत्ररक्षण सजवताना साजेस नितीन जाधव गोलंदाजीसाठी तयार असतील. पहिला चेंडू अचूक चेंडू, अचूक टप्प्यावरती चेंडू आणि केवळ एक धाव. धाव फलक जाऊन पोचले 78 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 29 चेंडू, 16 धावांची आवश्यकता शिवनेत्र 11 या संघाला. ऑफ साईडच्या बाहेर चेंडू आणि या ठिकाणी अतिरिक्त धाव वाईट चेंडू. सामन्याची अनिश्चितता अजूनही कायमच. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामध्ये कोणाचं पारडं कधी जड होईल याची अजून शंकाच उपस्थित. फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू त्याच दिशेनं खेळून काढले, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित अक्रम आणि केवळ एक धाव. एक साजेशी आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी खेळी केली नितीन वर्गणे यांनी. 16 चेंडू मध्ये 40 धावांचं मोलाचं योगदान त्यांचं. परत एकदा खराब चेंडू, नो बॉल आणि त्याच प्रकारे या ठिकाणी चौकार. या ठिकाणी अतिरिक्त धावा मिळत आहेत 5 धावा आणि फ्रीट. पंचांचा निर्णय फ्रीट. 28 चेंडू 9 धावा आणि सामना करतील फ्री चेंडूचा सतीश भाऊ उबाळे. परत एकदा फ्री चेंडू हा आंबुगवई यांनी झेल टिपलाय, परंतु बिनबाद. एक धाव. पाहिजे तसं फ्रीटचा फायदा घेऊ शकला नाहीत सतीश भाऊ उबाळे. केवळ एका धावेवरती समाधान.
अजूनही 8 धावांची आवश्यकता. ऑफ साइडला मारलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित असतील त्या ठिकाणी आणि केवळ आणि केवळ एक धाव. परत एकदा नो चेंडू, अतिरिक्त धाव. एकूण 2 धावा. नो चेंडू, पंचांचा निर्णय. परत एकदा फ्री हिट. सामना करतील सतीश भाऊ. परत एकदा फायदा घेण्यास मिळतोय सतीश उबाळे यांना. फ्री हिट चेंडू. उंचावून मारलाय. आता घेतलाय त्यांनी फायदा या ठिकाणी फ्री हिट चेंडूचा आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. षटकार, उत्तुंग असा षटकार सतीश उबाळे यांच्या फळीमधनं. काय षटकार मारलाय, काय पारडच जड करून टाकलंय जणू काही आपल्या शिवनेत्र 11 या संघाचं. काय सामना खिशात घातलाय अलगत शिवनेत्र 11 या संघानं आपल्या. दणदणीत विजय या ठिकाणी. नऊ गड्यांनी हा सामना आपल्या खिशात घातला शिवनेत्र 11 या संघानं. मनापासून त्यांचं अभिनंदन. BPL 2022 या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण